सुप्रभात विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बुद्धिमत्ता या विषयाच्या मागील प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण घेणार आहोत. आपण काल सराव चाचणी आपली जी झाली होती, अभिरूप सराव चाचणी क्रमांक 1, त्या सराव चाचणीतील काही प्रश्न आपण कालच्या तासिकेत घेतले. आता आपण त्याच्या पुढील जे प्रश्न आहेत ते प्रश्न आपण आजच्या तासिकेत या ठिकाणी घेणार आहोत. तर आपण आपल्या तासिकेला सुरुवात करूया. आपण 26 आपल्या सुरुवातीचे 25 प्रश्न जे होते ते आपण कालच्या तासिकेत घेतले होते. आज आपण त्याच्या पुढचे जे प्रश्न आहेत म्हणजे प्रश्न क्रमांक 51 पासून पुढील प्रश्न आपण आजच्या तासिकेत या ठिकाणी घेणार आहोत. आपला पहिला जो प्रश्न आहे आजच्या तासिकेतला 51 नंबरचा, तो प्रश्न आहे आपला, सुमनच्या घराच्या दक्षिणेला 25 किलोमीटर अंतरावर मंदिर आहे. बागेच्या उत्तरेकडे 13 मीटर अंतरावर स्टँड आहे. शाळेच्या पश्चिमेस 8 किलोमीटर अंतरावर बाग आहे. मंदिराच्या उत्तरेस 12 किलोमीटर अंतरावर शाळा आहे. तर घरापासून स्टँडपर्यंतचे कमीत कमी अंतर किती? आता आपल्याला या ठिकाणी दिलेलं काय की सुमनच्या घराच्या दक्षिणेला. आता दक्षिण दिशा ही नेहमी कुठं असते? खालच्या बाजूला. मग आपण काय घेऊ, इथून खालच्या बाजूला इथं काय सुमनचं घर, बरोबर. या सुमनच्या घरापासून खाली दक्षिणेला 25 किलोमीटर अंतरावर काय असेल? मंदिर. काय असेल इथं? मग मंदिर. किती अंतर आहे हे? टोटल 25 किलोमीटर. आता पुढे काय म्हणतायत ते? बागेच्या उत्तरेकडे 13 किलोमीटर, इथं मीटरच्या ऐवजी काय पाहिजे होतं? किलोमीटर. 13 किलोमीटर अंतरावर स्टँड आहे. शाळेच्या पश्चिमेस 8 किलोमीटर अंतरावर बाग आहे. मंदिराच्या उत्तरेस 12 किलोमीटर अंतरावर शाळा आहे. आता दिलेलं काय आपल्याला? मंदिराच्या उत्तरेस 12 किलोमीटर अंतरावर काय आहे? शाळा. आता मंदिर कुठं आहे? दक्षिण दिशेला. मंदिराच्या उत्तरेस म्हणजे वरच्या बाजूला उत्तरेस इथं काय आहे? मंदिराच्या उत्तरेस या ठिकाणी उत्तरेस 12 किलोमीटर अंतरावर काय आहे? शाळा. मंदिरापासून शाळा किती किलोमीटर अंतरावर आहे? 12 किलोमीटर, बरोबर. आणि घरापासून हे जे मंदिर आहे हे टोटल अंतर आहे आपलं, हे टोटल अंतर किती आहे आपलं? 25 किलोमीटर, बरोबर. आता त्यांनी काय म्हटलंय पुढे की शाळेच्या पश्चिमेस. आता ही शाळा झाली. शाळेची पश्चिम बाजू कोणती येईल? शाळा इथं आहे. मग इथून काय झालं? पश्चिमेस 8 किलोमीटर अंतरावर. आता पश्चिम जी दिशा असते, पश्चिम दिशा कुठे येईल? इकडं डावीकडे. मग इथं डावीकडे शाळेच्या पश्चिमेस 8 किलोमीटर अंतरावर काय आहे? बाग. इथं काय आपली? बाग. ते किती अंतरावर आहे? 8 किलोमीटर, बरोबर. आणि पुढे काय म्हणतायत ते की बागेच्या उत्तरेकडे, ही जी बाग आहे बागेच्या उत्तरेकडे, आता उत्तरेकडे म्हणजे इकडं 13 किलोमीटर अंतरावर काय आहे? स्टँड. 13 किलोमीटर अंतरावर काय इथं? स्टँड. मग आपल्याला विचारलेलं काय तर घरापासून स्टँडपर्यंतचे कमीत कमी अंतर किती? आता शाळा, मंदिरापासून शाळा किती होती? 12 किलोमीटरवर. म्हणजे शाळेपासून घर किती झालं? 13 किलोमीटर. कारण मंदिर आणि घर यांचं एकूण अंतर किती होतं?
25 किलोमीटर. 25मधून 12 गेले तर वरती किती उरलं आहे 13. मग आता बागेपासून स्टँड पण किती अंतरावर आहे 13 किलोमीटर. म्हणजे हे जे येणार आहे घर आणि स्टँड हे दोन्ही काय येणार आहेत एका सरळ रेषेत येणार आहेत. मग घरापासून स्टँडपर्यंतचं कमीत कमी अंतर किती झालं. आता इथं काय तयार झाला हा आयत. आयताच्या समोरासमोरील बाजू कशा असतात सारख्या. मग हे खालचं अंतर 8 किलोमीटर आहे म्हणून वरचं अंतरसुद्धा किती येणार आहे 8 किलोमीटर. म्हणजे सुमनच्या घरापासून स्टँडचं कमीत कमी अंतर किती झालं 8 किलोमीटर. लक्षात आला का प्रश्न काय दिला. आता आपण सुरुवातीला काय केलं आपण सुमनच्या घरापासून आपल्याला काय दिलेलं होतं दक्षिणेला 25 किलोमीटर अंतरावर मंदिर. बरोबर. मंदिराच्या उत्तरेला. आता मंदिराच्या उत्तर दिशा कोणती येईल वरच्या बाजूला. उत्तरेला 12 किलोमीटर अंतरावर काय होती शाळा. आता 12 किलोमीटर अंतरावर काय मंदिरापासून शाळा. घर आणि मंदिर यांचं एकूण अंतर किती आहे 25. मग मंदिरापासून शाळा 12 किलोमीटर आहे म्हणजे घर आणि शाळा यांच्यातलं अंतर किती झालं आपलं 13 किलोमीटर. आता पुढे काय म्हणतायत ते की शाळेच्या पश्चिमेस. शाळेची पश्चिम बाजू म्हणजे काय झाली डावीकडे. तिथं 8 किलोमीटर अंतरावर काय आहे बाग आहे. बरोबर. आणि बागेपासून उत्तरेकडे. आता ही बाग झाली पश्चिमेला मग तिची उत्तर बाजू म्हणजे वरच्या दिशेने. तर 13 किलोमीटर अंतरावर काय आहे स्टँड. मग याचा अर्थ सुमनच्या घरापासून स्टँडमधलं अंतर किती येईल जेवढं शाळेचं आणि बागेमधलं अंतर आहे 8 किलोमीटर तेवढंच अंतर काय येणार आहे सुमनचं घर आणि स्टँड यांच्यामधलं. म्हणजे सुमनचं घर आणि स्टँड यांच्यामधलं अंतर किती आहे मग 8 किलोमीटर. आता पुढचा प्रश्न बघा आपल्याला. पुढचा प्रश्न काय दिलेला आहे की पश्चिमेकडे तोंड करून. प्रश्न काय दिला आपल्याला पश्चिमेकडे तोंड करून उभा असणारा राजेश उजवीकडून 13 वेळा व डावीकडून 19 वेळा काटकोनात वळल्यास त्याच्या डाव्या हाताची दिशा कोणती. आता इथं आपल्याला एवढं 13 वेळा उजवीकडून वळेल मग 19 वेळा डावीकडून वळेल मग कोणती दिशा येईल. आता आपण जर सुरुवातीला प्रश्न वाटला तर तुम्हाला काय वाटेल की हा प्रश्न खूप वेळखाऊ आहे किंवा याच्यात आपल्याला खूप वेळ द्यावा लागेल किंवा आपल्याकडून हा सुटणार नाही असं तुम्हाला वाटू शकतो. पण हा प्रश्न सोडवताना आपण जर ट्रिकचा यूज केला तर अतिशय कमी वेळात हा प्रश्न आपला सुटणार आहे. आता बघा आपल्याला दिलेलं काय की पश्चिमेकडे तोंड करून उभा असणारा राजेश. आता उजवीकडून किती वेळा वळाला आहे 13 वेळा आणि डावीकडून 19 वेळा काटकोनात वळल्यास म्हणजे तो एकूण किती वेळा वळला. मग 19मधून 13 काय करायचे आपण वजा करायचे. काय दिलंय आपल्याला की तो किती वेळा वळला एकूण 13 वेळा उजवीकडून आणि 19 वेळा डावीकडून. मग तो निव्वळ किती वळला म्हणजे त्याचे जे वळण येणार आहेत निव्वळ ते किती येतील 19 वजा 13. 19मधून 13 गेले तर किती उरतात 6. म्हणजे तो 6 वेळा कुठं वळला डावीकडे. बरोबर. कारण 13 वेळा उजवीकडून आणि 13 वेळा डावीकडून वळला तर त्याची पोझिशन काय होणार आहे ती सारखीच येणार आहे. मग आपण आता किती वेळा डावीकडे किती वेळा वळला आहे तो 19 वेळा. म्हणजे उजवीकडे जेवढ्या वेळा वळला आहे त्याच्यापेक्षा डावीकडे तो 6 वेळा जास्त वळलेला आहे. म्हणून आपण कन्सिडर करताना इथं फक्त काय करू डावीकडे किती वेळा वळला आहे तो 19मधून 13 गेले तर 6 वेळा त्याचं वळण आपण या ठिकाणी कन्सिडर करणार आहेत. आता बघा 6 वेळा तो वळला. मग आता याच्यात दिशा जी असणार आहे तो प्रत्येक वेळेस कुठं वळतोय काटकोनात. बरोबर. आता 1 वेळा वळलं काटकोनात तर किती अंशाचा कोन होतो 90. बरोबर. मग आता तो किती वेळा वळला आहे 6 वेळा. मग ज्या वेळेस तो 4 वेळा 90 अंशाच्या कोनात वळेल तर 9 गुणिले 4 किती 9 चोक 36. मग 90 गुणिले 4 किती झाले 360.
मग 360ला काय होतं, एक राऊंड त्या ठिकाणी कंप्लीट होतो. बरोबर, म्हणजे याचा अर्थ काय, तो ज्या ठिकाणी असेल सुरुवातीला तिथून तो 6 वेळा वळला, तर त्याच्या 4 वेळा जेव्हा तो काटकोनात वळेल, तर 4 वेळा काटकोनात वळल्यानंतर त्याची जी दिशा असणार आहे, त्याची जी स्थिती असणार आहे ती काय असणार आहे, पूर्वी जो तिथे होता त्याच ठिकाणी असणार आहे. समजा राजेशने या ठिकाणून वळायला सुरुवात केली उजवीकडून काटकोनात, तर 4 वेळा काटकोनात वळल्यानंतर डावीकडून तो 4 वेळा काटकोनात वळल्यानंतर तो कुठं येणार आहे, त्याच ठिकाणी परत येणार आहे. बरोबर, आता राजेश कुठं उभा आहे, पश्चिमेकडे तोंड करून, म्हणजे त्याचं तोंड कुठं आहे, इकडं पश्चिमेकडे. बरोबर, मग आता उरलं किती, 2 वेळा. बरोबर, आपण काय केलं, सुरुवातीला तो उजवीकडून वळला होता 13 वेळा आणि डावीकडून किती वेळा वळला, 19 वेळा. बरोबर, मग त्याचे निव्वळ वळणं किती झाले, 19 + 13 6, म्हणजे 6 वेळा तो डावीकडून वळेल. मग त्याच्यात आता तो कसा वळतोय, काटकोनात. मग काटकोनात वळतोय म्हणजे एका वेळेस तो जेव्हा वळेल तेव्हा कोन कितीचा तयार होईल, 90 अंशाचा. मग तो जेव्हा 4 वेळा डावीकडे वळेल काटकोनातून, तर त्याने तयार केलेला कोन किती असेल, 90 × 4 बरोबर 360 अंश. आणि 360 अंशाचा कोन तयार होतो म्हणजे काय, तो व्यक्ती कुठे येतो, परत जिथून त्याने सुरुवात केलेली त्याच जागेवर तो परत येतो, म्हणजे त्याचा एक राऊंड त्या ठिकाणी कंप्लीट होतो. म्हणजे हा राजेश ज्या वेळेस डावीकडून 4 वेळा काटकोनात वळेल, तो त्याच्या पूर्वीच्याच जागी त्या ठिकाणी येणार आहे. आता त्याचं तोंड कुठं आहे, पश्चिमेकडे. मग त्याच्या डाव्या हाताची दिशा जी आहे, तर सुरुवातीला त्याच्या डाव्या हाताची दिशा कोणती येणार आहे, पहिल्या वेळेस त्याच्या डाव्या हाताची दिशा येईल दक्षिण. बरोबर, आणि इथून परत तो कुठं वळला आहे, डावीकडे. तर डावीकडे वळला म्हणजे इकडं वळेल तो या बाजूला. बरोबर, मग ही जी दिशा आहे, ही दिशा कोणती झाली त्याची, इकडची दिशा, ह्या हाताची दिशा. मग आता विचारलेलं काय आपल्याला, त्याच्या डाव्या हाताची दिशा कोणती. बरोबर, मग आता याचं तोंड कुठं झालं, लक्षात येत आहे का, परत एक वेळा सांगतो. हा राजेश 4 वेळा वळला, त्याची जागा तीच म्हणजे पहिल्या जागेवरच तो त्या ठिकाणी आला. बरोबर, आता हा राजेश जो आहे, राजेशचं तोंड कुठं आहे, इकडं पश्चिमेकडे. बरोबर, मग पश्चिमेकडे तोंड असताना तो आता कुठं वळतोय, डाव्या हाताला. बरोबर, मग त्याचं तोंड इकडे आहे, त्याच्या डाव्या हाताची जी दिशा असणार आहे, आता आपण काय बघत होतो, ह्या राजेशच्या, आता राजेशचं तोंड कुठं आहे, पश्चिमेकडे. बरोबर, कारण तो काय झाला, 4 वेळा फिरून त्याच पोझिशनला तो परत आलेला आहे. बरोबर, मग आता त्याचं तोंड पश्चिमेला आहे, म्हणजे ह्या बाजूला त्याचं तोंड आहे इकडं. बरोबर, आता तो काय झाला, इथून सुरुवातीला डावीकडे वळला, आता त्याचं तोंड इकडे आहे. बरोबर, म्हणजे त्याची डावी जी दिशा येणार आहे डावीकडची, ती कुठं येणार आहे, खालच्या बाजूला. म्हणजे काय झालं, कोणत्या दिशेला आला तो, दक्षिणेकडे. बरोबर, आता काय झालं, दक्षिणेकडे आल्यानंतर परत तिथून काय तो परत कुठं वळणार आहे, तो डावीकडे. बरोबर, मग आता इथून जेव्हा तो परत डावीकडे वळेल, आता त्याचं तोंड कुठं आलं, खालच्या बाजूला. बरोबर, मग खालच्या बाजूला तोंड आल्यानंतर परत तो कुठं येईल, डावीकडे वळेल. मग डावीकडे ज्या वेळेस तो वळेल, तर डावीकडे वळताना त्याचं तोंड कोणत्या दिशेला येणार आहे, पूर्वेकडे. कुठं येईल त्याचं तोंड, पूर्वेकडे. बरोबर, मग इथून डावीकडे इकडं दाखवलं गेलं तर पश्चिमेकडे, तो कसा वळतोय, डावीकडेच वळतोय. बरोबर, मग डावीकडे वळताना त्याचं तोंड आता कुठं गेलं, पूर्वेकडे. मग आपल्याला विचारलेलं काय की त्याच्या
डाव्या हाताची दिशा कोणती येईल? मग आता त्याचं तोंड जर इकडं पूर्वेकडे असेल तर त्याच्या डाव्या हाताकडची दिशा कोणती येणार आहे? मग दक्षिण. कोणती दिशा येईल? दक्षिण. आता आपण पुढचा प्रश्न घेऊ. 53वा पुढचा प्रश्न दिला आहे आपल्याला. अजितचा डावीकडून 10वा व सुजितचा उजवीकडून 7वा क्रमांक असून त्या दोघांच्या दरम्यान 2 मुले असल्यास त्या रांगेतील कमीत कमी विद्यार्थी किती? आपल्याला दिलेला काय आहे? अजितचा डावीकडून कितवा क्रमांक आहे? 10वा. कितवा क्रमांक आहे? 10वा. म्हणजे आपण इकडून जर सुरुवात केली डावीकडून तर 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. 10वा नंबर कोणाचा आहे? अजितचा. बरोबर. आणि पुढे काय म्हणतायत ते? सुजितचा. डावीकडून सुजितचा उजवीकडून कितवा क्रमांक आहे? 7वा. मग उजवीकडून मोजायचं ठरवलं तर हा 7वा क्रमांक येतोय. म्हणजे इथं पुढे किती विद्यार्थी असतील? अजून 3. 11 12 आणि 13. म्हणजे कारण ते काय म्हणतायत आपल्याला की त्या दोघांच्या दरम्यान किती मुलं आहेत? 2. आता अजित जर इथं आहे, मग अजित आणि सुजितच्या मध्ये 2 जण आहेत. मग हे 2 जण आपण सोडले तर इथं कोणाची पोझिशन येईल? सुजितची. जे सुजितचा नंबर उजवीकडून कितवा आहे? 7वा. मग त्या रांगेत कमीत कमी किती विद्यार्थी असतील? मग त्या रांगेत कमीत कमी किती विद्यार्थी असतील? मग 13. किती विद्यार्थी असतील? 13. आता पुढचा प्रश्न बघा. 54वा प्रश्न काय दिला आपल्याला की 2020 सालचा शिक्षक दिन मंगळवारी असल्यास 2026 सालचा शिक्षक दिन कोणत्या वारी असेल? काय दिलं आहे आपल्याला की 2020 सालचा शिक्षक दिन मंगळवारी असल्यास 2026 सालचा शिक्षक दिन कोणत्या वारी असेल? मग आता इथं आपण असं प्रत्येक वेळेस लिहित बसायचं नाही. 2020ला मंगळवार, मग 21ला बुधवार, 22ला गुरुवार, या पद्धतीने लिहित बसायचं नाही. आता बघा आपल्याला दिलेलं काय की 2020 सालचा शिक्षक दिन कधी होता? 2020चा मंगळवारी. आपल्याला विचारलेलं काय की 2026 सालचा शिक्षक दिन कोणत्या वारी असेल? बरोबर. आता 2026 मधून 2020 आपण वजा केले तर किती होतात? 6. किती झाले? 6. आणि त्याच्यात आता 2020 आणि 2026 मध्ये लीप वर्ष कोणतं येतं? 2024. हे एकच लीप वर्ष येतं म्हणून तो एक दिवस काय करतो? ॲड. मग 6 अधिक 1 किती झाले? 7. आणि 7 दिवसानंतर काय होतो? तोच वार रिपीट होतो. म्हणजे याचा अर्थ 2020 सालचा शिक्षक दिन मंगळवारी होता तर 2026 सालचा शिक्षक दिन सुद्धा कधी येणार आहे? मंगळवारी. या ठिकाणी जो पर्याय दिलेला आहे रविवार किंवा बुधवार हा चुकीचा दिला गेलेला आहे. त्या ठिकाणी पर्याय काय पाहिजे होता आपला? मंगळवार. कोणता वार येतो? मंगळवार. कारण का? आता या ठिकाणी तुम्हाला लक्षात आलं असेल की आपण जर एखाद्या वर्षी तोच दिवस पुढचं वर्ष येताना काय होतो? एक दिवस पुढे जातो. आणि जर लीप वर्ष असेल तर 2 दिवस पुढे जातो वार. बरोबर. मग आता असं प्रत्येक वेळेस एवढं लिहित बसण्यापेक्षा आपण काय करतो? फरक घेतो. 2026 आणि 2020 दिलाय. मग 26 मधून 20 गेले तर किती उरले? 6.
आणि मध्ये एक लीप वर्ष येतं म्हणून तो एक दिवस मी ॲड केला. मग किती दिवस झाले? एकूण 7. आणि 7व्या दिवसानंतर का तोच वार रिपीट होतो. म्हणून या ठिकाणी 2026 सालचा शिक्षक दिन सुद्धा कोणत्या वारी येणार आहे? मग मंगळवारी. आता पुढचा प्रश्न बघू आपण. पुढचा प्रश्न काय दिला आपल्याला? 23 डिसेंबर 2025 रोजी मंगळवार असल्यास पुढील महिन्यात कोणते वार 5 वेळा येतील? आता 23 डिसेंबर 2025 रोजी काय आहे? मंगळवार, बरोबर. आणि आपल्याला विचारलेलं काय की पुढील महिन्यात कोणते वार 5 वेळा येतील. आता जर 31 दिवसांचा महिना असेल, काय सांगतोय? जर 31 दिवसांचा महिना असेल तर 1, 2 आणि 3 या पहिल्या 3 तारखांना जे वार येतात ते वार किती येतात? महिन्यातून 5 वेळा. आता आपल्याला डिसेंबर दिलाय, डिसेंबरच्या पुढचा महिना काय येतो? जानेवारी. जानेवारीमध्ये दिवस असतात 31, म्हणून 1, 2 आणि 3 तारखेला जे वार येणार आहेत ते वार काय येतील? त्या महिन्यात 5 वेळा येतील. मग आता हे काढण्यासाठी आपण काय करू? 23 डिसेंबर 2025ला काय आहे? मंगळवार. 23 अधिक 7 30, म्हणजे 30 डिसेंबरला पण काय येणार आहे? मंगळवार, बरोबर. 31 डिसेंबरला काय येईल? बुधवार. 31ला काय येईल? बुधवार. 1 जानेवारीला येतो आपला गुरुवार. 1 जानेवारीला काय येणार आहे? गुरुवार. 2ला शुक्रवार आणि 3 जानेवारीला काय येईल? शनिवार. म्हणजे याचा अर्थ त्या महिन्यात कोणते वार 5 वेळा येतील? मग गुरुवार ते शनिवार. म्हणजे आपलं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2, गुरुवार ते शनिवार. हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. आणि जर दिलेला महिना हा 30 दिवसांचा असेल तर 30 दिवसांच्या महिन्यात पहिल्या आणि दुसऱ्या तारखेला म्हणजे 1 आणि 2 तारखेला जे वार येतात ते वार त्या महिन्यात 5 वेळा येतात. आणि जर दिलेला महिना हा 31 दिवसांचा असेल तर 1, 2 आणि 3 तारखेला जे वार येतात ते वार आठवड्यातून 5 वेळा त्या ठिकाणी येतात. इथपर्यंत समजलंय? आपण आता पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न 56 आणि 57 या 2 प्रश्नांसाठी काय दिलंय आपल्याला की प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या शोधा. आपल्याला या ठिकाणी काय दिलंय तर 4 संख्या दिलेल्या आहेत आणि त्याच्यातल्या शेवटची जी बॉक्स दिलाय त्या शेवटच्या बॉक्समध्ये काय 3 संख्या दिल्या आहेत आपल्याला आणि प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ते आपल्याला त्या ठिकाणी विचारलेलं आहे. मग आता याचं उत्तर कसं येतं ते आपण बघू. आता इथं आपल्याला पहिल्या इथं संख्या काय दिली? 4, 3, 7 आणि 50. मग इथं काय केलं आहे आपण की 4चा पहिली जी संख्या आहे 3 या 3चा काय करायचा? घन, बरोबर. आता 3चा घन किती येतो? 27. त्याच्यात पुढची संख्या आपली 4, 4चा वर्ग मिळवायचा. 4चा वर्ग 27, 4चा वर्ग किती झाला? 16 आणि 7. म्हणजे काय करायचं आहे? पहिली जी संख्या आहे त्या संख्येचा काय करायचा? घन. काय करायचा? याचा घन, बरोबर. मग घन करायचा, त्याच्यानंतर दुसऱ्या संख्येचा वर्ग आणि तिसरी संख्या त्याच्यामध्ये काय करायची? मिळवायची, बरोबर. मग आता इथं आपण काय केलं? 3चा घन. 3चा घन किती आला? 27 अधिक 4चा वर्ग 16. 27 अधिक 16 आणि तिसरी संख्या काय आपली 7 ती मिळवायची. मग 27 अधिक 16 अधिक 7, 7 अधिक 6 13, 13 अधिक 7 20, 7च्याला 2, 2 अधिक 2 4, 4 अधिक 1 5. किती आलं उत्तर? 50. इथं काय दिलं आहे? 50, बरोबर. आता आपण दुसऱ्या इथं बघू. दुसऱ्या इथं पण तोच लागू होतो का पर्याय? आता बघा इथं काय दिलं आपल्याला? सुरुवातीला 2, 2चा काय करायचा? घन. 2चा घन. नंतर दुसरी संख्या काय आपली? 3, 3चा
वर्ग म्हणजे काय, जी लहान संख्या आहे त्या लहान संख्येचा काय करतो आपण, घन. त्याच्यानंतर जी पुढची संख्या असेल तिचा काय करायचा, वर्ग. आणि शेवटची जी संख्या आहे तिचा काय घ्यायचा, पहिला घात. आता कोणत्याही संख्येचा आपण पहिला घात घेतला तर काय येते, ती संख्या स्वतःच येते. मग आता इथं 2चा घन किती येईल, 8. 3चा वर्ग 9 आणि 5चा पहिला घात किती आला, 5. मग 8 अधिक 9 17. 17 अधिक 5 22. आपल्याला दिलेलं काय तिथं बॉक्समध्ये 22. मग आता आपण दोन्ही ठिकाणी काय झालं, आपलं हे जे लॉजिक आहे ते लागू झालं. मग आपण आता तिसऱ्या ठिकाणी बघू. आता काय करायचं आहे आपल्याला, इथं प्रश्नचिन्हाच्या जागी जी संख्या असेल ती आपल्याला शोधायची. आता इथं दिलेल्या संख्यांचं जर आपण निरीक्षण केलं तर या सर्व संख्या कशा आहेत, 7पेक्षा लहान. म्हणजे आपल्याला दिलेल्या प्रश्नचिन्हाच्या जागी जी संख्या असणार आहे त्याचाच आपल्याला घन त्या ठिकाणी घ्यावा लागणार आहे. ते आपण नंतर शोधू संख्या कोणती असेल, बरोबर. मग आता इथं दिलेली संख्या या दोघांमध्ये लहान संख्या कोणती आहे, 9 आणि 7मध्ये 7. मग त्याचा काय घ्यायचा, वर्ग. काय मग 7चा वर्ग अधिक 9चा पहिला घात. मग 7चा वर्ग किती आला, 49 अधिक 9चा पहिला घात 9. 49 अधिक 9 किती झाले, 58, बरोबर. मग आता इथं आपल्याला संख्या काय दिलेली आहे, 59, बरोबर. आपण आणि आपल्याला 7चा वर्ग आणि त्याच्यात 9 मिळवल्यावर किती उत्तर मिळतं आहे, 58, बरोबर. आता आपण काय केलं होतं, इथं दोन्ही ठिकाणी सर्वात लहान जी संख्या आहे तिचा काय करतो तो आपण घन. मग आता 59मधून आपण 58 जर वजा केले तर किती उरतं आहे, उत्तर किती येतं आहे, 1. कारण या तिघांची बेरीज किती झाली पाहिजे, 59. मग या दोघांची म्हणजे 7चा वर्ग अधिक 9 त्याच्यात मिळवलं तर किती येतं आहे, उत्तर 58. मग 59मधून 58 आपण वजा केले तर किती येतं, उत्तर 1. म्हणजे आपलं उत्तर काय येणार आहे, पर्याय क्रमांक 3. आणि आपण आपल्या लॉजिकनुसार गेलं तर मग 1चा घन किती येतो, 1. मग 58मध्ये 1 मिळवला तर किती येतं, 59. आलं का लक्षात. इथं काय केलं आपण, जी संख्या सर्वात लहान असेल त्या संख्येचा काय केला आपण, घन. त्याच्यात काय मिळवलं, दुसरी जी संख्या आहे त्याच्यापेक्षा मोठी तिचा वर्ग आणि सर्वात मोठी जी संख्या असेल त्या संख्येचा काय घेतला होता आपण, पहिला घात. या पद्धतीने आपल्याला त्या संख्या मिळतात. आता पुढे बघा, आपल्याला एक बॉक्स दिलेला आहे, त्या बॉक्समध्ये आपल्याला काही संख्या दिलेल्या आहेत. आता या संख्यांमध्ये 8 ठिकाणी आपल्याला संख्या दिलेल्या आहेत आणि एका ठिकाणी काय दिलं आहे, प्रश्नचिन्ह. आणि आपल्याला विचारलेलं काय आहे की त्या प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल असं आपल्याला विचारलेलं आहे. मग बघा इथं काय येतं, आता पहिली संख्या काय आपली 11, दुसरी आहे 16. 16 नंतर कोणती संख्या दिली आपल्याला, 23. 23च्या नंतर 34. 34 नंतर 47. 47च्या पुढची संख्या दिली आपल्याला 64, बरोबर. 64 नंतर 106 आणि 135 आणि काय दिलं आहे, प्रश्न चिन्ह. आता आपण जर बघितलं या संख्यांमध्ये फरक कितीचा आहे ते बघू. 11 आणि 16मध्ये कितीचा फरक आहे, 5चा. 16 आणि 23मध्ये 7. 23 आणि 34मध्ये कितीचा फरक आहे, 11चा. 34 आणि 47मध्ये 13चा फरक आहे. म्हणजे आपण जर इथं बघितलं तर आपलं काय लक्षात येतं की 2 ज्या जवळच्या क्रमाने येणाऱ्या संख्या आहेत त्यांच्यामध्ये फरक काय आहे, मूळ संख्या 5 पासून पुढच्या ज्या मूळ संख्या आहेत त्या मूळ संख्यांचा फरक आपल्याला त्या 2 संख्यांमध्ये दिसून येतोय. 5 नंतर मूळ संख्या कोणती येते, 7. म्हणजे 16मध्ये किती मिळवले, 7. मग काय आला, 23. आता 7च्या पुढची मूळ संख्या येते 11. मग 23मध्ये किती मिळवला, 11. 23मध्ये 11 मिळवलं तर काय येतात, 34, बरोबर. मग आता 34मध्ये आपण 11 नंतरची मूळ संख्या कोणती येते,
13. मग 34 मध्ये किती मिळवले आपण 13, तर काय मिळालं आपल्याला 47. आता 13 नंतरची मूळ संख्या कोणती येते 17. मग 47 मध्ये 17 मिळवले तर किती येतं उत्तर 64. आता 17 नंतर येणारी मूळ संख्या कोणती आपली 19. मग आपण 64 मध्ये किती मिळवणार 19. मग 64 मध्ये जर 19 मिळवले तर किती येतं उत्तर 9 अधिक 4 13 हातच्याला 1 6 अधिक 1 7 7 अधिक 1 8. मग किती आलं आपलं उत्तर 83. आता आपण पुढचा प्रश्न बघू 58 आणि 59 साठी. आता 58 आणि 59 नंबरचे जे दोन प्रश्न आहेत त्या दोन प्रश्नांसाठी आपल्याला वेन आकृती त्या ठिकाणी दिलेली आहे आणि त्या वेन आकृतीचं निरीक्षण करून आपल्याला 58 आणि 59 दोन प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी सोडवायचे आहेत. आता बघा आपल्याला वेन आकृतीत काय दिलेलं आहे तर वर्तुळ काय दर्शवतो पेरू आवडणारे विद्यार्थी किंवा पेरू आवडणाऱ्यांची संख्या. त्याच्यानंतर त्रिकोणाची संख्या दिलेली आहे. त्रिकोण काय दर्शवतो आपल्याला आंबा आवडणाऱ्या व्यक्तींची संख्या आणि आयत काय दर्शवतो डाळिंब आवडणाऱ्या व्यक्तींची संख्या. मग आता आपण प्रश्न बघू. आपल्याला प्रश्न काय विचारलेला आहे 58 नंबरचा की फक्त 2च फळे आवडणाऱ्यांची संख्या किती आहे. काय प्रश्न विचारला आहे आपल्याला की फक्त 2च फळं आवडणाऱ्यांची संख्या. मग आता फक्त 2च फळं आवडणारे व्यक्ती बरोबर. मग 2 फळं आवडणारे म्हणजे असं काही स्पेसिफिक आपल्याला दिलेलं नाही कोणते 2 फळं आवडतात. फक्त विचारलेलं काय आहे की फक्त 2 फळं आवडणारे बरोबर. मग फक्त 2 फळं आवडणाऱ्या व्यक्तींची जी संख्या आहे ती संख्या किती येते मग आपली 13 बरोबर. आता 13 हे उत्तर कसं आलेलं आहे ते बघू आपण. आता फक्त 2 म्हणजे काय आता इथं जर आपण बघितलं तर कोणत्या तरी 2 याच्यात तो असला पाहिजे. आता इथं बघा इथं हे 3 या व्यक्तीला 3 हा आकडा जो आहे म्हणजे 3 व्यक्तींना कोणते 2 फळं आवडत आहेत आंबा आणि डाळिंब बरोबर. त्याच्यानंतर हे जे 8 व्यक्ती आहेत बरोबर या 8 व्यक्तींना कोणते 2 फळं आवडत आहेत पेरू आणि आंबा. आणि त्याच्यानंतर इथं जे 2 व्यक्ती आहेत खाली त्या 2 व्यक्तींना कोणते फळं आवडतात पेरू आणि डाळिंब. याचा अर्थ फक्त 2 फळं आवडणारे व्यक्ती किती आहेत 8 अधिक 3 अधिक 2 8 अधिक 3 11 11 अधिक 2 किती 13. म्हणजे फक्त 2 फळं आवडणारे व्यक्ती किती आहेत 13. आलं का लक्षात. आपण काय केलं तिन्ही ठिकाणी ती संख्या कॉमन नको. आपण काय बघितलं की 2 फळं आवडणारे म्हणजे कोणते तरी 2 फळं त्या व्यक्तीला आवडत असतील अशा व्यक्तींची संख्या आपण त्या ठिकाणी मोजली. इथं आपल्याला असं स्पेसिफिक काही दिलेलं नव्हतं की कोणते 2 फळं आवडतात. त्याच्यामुळे आपण कोणतेही 2 फळं आवडणाऱ्या व्यक्तींची संख्या त्या ठिकाणी मोजली. मग किती आली ती संख्या आपली 13. आता बघा पुढे काय दिलं आहे आपल्याला की 3ही फळे आवडणाऱ्यांची संख्या ही फक्त एकच फळ आवडणाऱ्यांच्या शेकडा किती. मग याच्यासाठी आपल्याला 2 गोष्टी शोधायला लागतील. पहिलं काय 3ही फळं आवडणाऱ्या व्यक्तींची संख्या किती आहे ते शोधायचं आणि त्याच्यानंतर फक्त एकच फळ आवडणाऱ्या व्यक्तींची संख्या आणि मग आपण त्यांचं शेकडा टक्केवारी त्या ठिकाणी काढू. आता पहिले काय करू आपण 3ही फळं आवडणाऱ्या व्यक्तींची संख्या शोधू. आता 3ही फळं आवडणारे म्हणजे काय तर तिघांच्या इंटरसेक्शनमध्ये तो अंक त्या ठिकाणी असला पाहिजे. म्हणजे वर्तुळ चौकोन आणि त्रिकोण तिघांमध्ये तो अंक असला पाहिजे. मग वर्तुळ त्रिकोण आणि चौकोन या तिघांमध्ये असणारा अंक कोणता आहे 7. म्हणजे याचा अर्थ काय 3ही फळं आवडणाऱ्या व्यक्तींची संख्या किती झाली 7 बरोबर. आता आपल्याला काय पुढे काय दिलंय त्यांनी की फक्त एकच फळ आवडणाऱ्यांची संख्या आपण त्या ठिकाणी काढू.
मग फक्त एकच फळ आवडणाऱ्या व्यक्तींची संख्या म्हणजे काय, तर फक्त ती संख्या कुठं असली पाहिजे, कोणत्या तरी एकाच आकृतीत त्या ठिकाणी असली पाहिजे. कोणत्याही 2 किंवा 3 आकृत्यांमध्ये ती संख्या नको. मग आता इथं आपण जर बघितलं तर 9 फक्त कुठं आहे, त्रिकोणात. म्हणजे 9 लोकांना फक्त काय आवडतात, आंबा हे एकच फळ आवडतं. त्याच्यानंतर इकडं आपण वर्तुळात जर बघितलं तर 6 व्यक्ती अशा आहेत की त्या 6 व्यक्तींना फक्त काय आवडतात, पेरू. म्हणजे एकच फळ आवडणारे किती झाले, अजून 6. त्याच्यानंतर इकडं जर आपण बघितलं आयतात, तर हे आयत काय दाखवतो, डाळिंब आवडणारे व्यक्ती. मग याच्यात 5 व्यक्ती अशा आहेत की त्या 5 व्यक्तींना डाळिंब सोडून दुसरं कोणतंही फळ आवडत नाही. म्हणजे याचा अर्थ इथं काय लक्षात येतं आपलं, की 9 व्यक्ती अशा आहेत ज्यांना फक्त काय आवडतो, आंबा. त्याच्यानंतर 6 व्यक्ती अशा आहेत ज्यांना फक्त पेरू आवडतो आणि 5 व्यक्ती अशा आहेत ज्यांना फक्त काय आवडतं, डाळिंब. मग याचा अर्थ ही संख्या किती झाली, 9 + 6 15, 15 + 5 20, बरोबर. मग आता आपल्याला विचारलेलं काय आहे, म्हणजे फक्त एकच फळ आवडणारे व्यक्ती किती आहेत, 20, आणि 3ही फळ आवडणाऱ्या व्यक्ती किती आहेत आपल्या, 7. मग बघा आपल्याला प्रश्न काय विचारलेला आहे की 3ही फळे आवडणाऱ्यांची संख्या. आता 3ही फळं आवडणाऱ्यांची संख्या किती आली आपली, 7, आणि फक्त एकच फळ आवडणाऱ्यांची संख्या किती आहे, 20. मग आपल्याला विचारलेलं काय आहे की 3ही फळे आवडणाऱ्यांची संख्या ही फक्त एकच फळ आवडणाऱ्यांच्या शेकडा किती. मग शेकडा कसं काढतो आपण, गुणिले 100. मग 20 × 1 20, 20 × 5 100. म्हणजे याचा अर्थ 3ही फळे, आता 7 × 5 किती, 7 × 5 35, बरोबर. म्हणजे याचा अर्थ काय की 3ही फळे आवडणाऱ्यांची संख्या ही फक्त एकच फळ आवडणाऱ्यांच्या शेकडा किती आहे, 35, बरोबर. आता बघा पुढचा प्रश्न दिलाय आपल्याला 60वा. दिलेल्या आकृतीशी तंतोतंत जुळणारी आकृती आपल्याला या ठिकाणी निवडायची आहे, 60 आणि 61 मध्ये, बरोबर. मग आता इथं बघा प्रश्नाकृतीशी तंतोतंत जुळणारी आकृती आपल्याला शोधायची, बरोबर. मग आपण जर निरीक्षण केलं तर आपल्या काय लक्षात येतं, तर 4 नंबरची जी आकृती आहे, बरोबर, ही 4 नंबरची आकृती काय आहे, दिलेल्या प्रश्न आकृतीशी तंतोतंत त्या ठिकाणी जुळते. इथं काही आपल्याला कुठली ट्रिक वगैरे काही वापरायची नसते. इथं फक्त काय आपल्याला आपल्या निरीक्षण क्षमतेवरून त्या ठिकाणी आपल्याला हे प्रश्न सोडवायचे असतात. मग इथं या प्रश्न आकृतीशी तंतोतंत जुळणारी आकृती कोणती आहे, पर्याय क्रमांक 4. त्याच्यानंतर पुढचा 61वा जो प्रश्न दिला आहे त्याच्यात सुद्धा आपल्याला प्रश्न आकृतीशी जुळणारी तंतोतंत आकृती त्या ठिकाणी शोधायची आहे. मग इथं जर आपण निरीक्षण केलं तर प्रश्न आकृतीशी तंतोतंत जुळणारी आकृती कोणती आहे, पर्याय क्रमांक 2. आता पुढचा प्रश्न बघू आपण. पुढचं 62 ते 66 पर्यंत जे प्रश्न आपल्याला दिलेले आहेत त्या प्रश्नांमध्ये काय विचारलं आहे आपल्याला, की गटाशी जुळणारे पद आपल्याला त्या ठिकाणी शोधायचं आहे. मग आता बघा 62 नंबरचा प्रश्न काय दिला आहे आपल्याला, 3 शब्द दिलेत, विहार, मंदिर आणि चर्च. आता विहार, मंदिर आणि चर्च हे तिन्ही काय आहेत, वेगवेगळ्या धर्मांचे प्रार्थनास्थळ त्या ठिकाणी आहेत. म्हणजे काय झालं, प्रार्थनास्थळांचा गट आपल्याला दिलेला आहे. मग दिलेल्या पर्यायांमध्ये प्रार्थनास्थळ कोणतं आहे, गिरिजाघर. म्हणून आपलं उत्तर काय येणार आहे, पर्याय क्रमांक 4 गिरिजाघर, बरोबर. त्याच्यानंतर पुढचा 63 नंबरचा प्रश्न दिला आहे आपल्याला, लद्दाख, दिल्ली आणि पाँडिचेरी. आता हे जे 3 आहेत या 3 काय आहेत, केंद्रशासित प्रदेश. लद्दाख, दिल्ली आणि पाँडिचेरी हे तिन्ही काय आहेत, केंद्रशासित प्रदेश. काय आहेत हे, काय ते केंद्रशासित प्रदेश.
मग आता दिलेल्या पर्यायांमध्ये केंद्रशासित प्रदेश कोणता आहे? चंदीगड. बाकी मुंबई, गोवा आणि नागालँड हे तिन्ही काय आहेत? राज्य. म्हणून उत्तर काय येणार आहे आपलं? पर्याय क्रमांक 1 चंदीगड. त्याच्यानंतर बघा पुढचा प्रश्न दिला आहे आपल्याला 3, 39 आणि 14 या 3 संख्या आपल्याला दिलेल्या आहेत. आता 3, 39 आणि 14 या संख्यांचं जर आपण निरीक्षण केलं तर या संख्या काय आहेत? त्रिकोणी संख्येची निम्मे केलेली आहे. म्हणजे पहिली त्रिकोणी संख्या कोणती? आपली 6. 6च्या निम्मे 3, बरोबर. नंतर 78 ही त्रिकोणी संख्या आहे, त्याच्या निम्मे केलं तर काय मिळतं? 39. 28च्या निम्मे 14. मग तसं त्रिकोणी संख्या आपल्याला या ठिकाणी निवडायची, म्हणजे त्रिकोणी संख्यांच्या निम्म्या संख्यांचा गट आहे. मग पुढची त्रिकोणी संख्या काय? ते 120. ते 120च्या निम्मे किती येतो? 60. म्हणून आपलं उत्तर काय येणार आहे? पर्याय क्रमांक 3 60. आता पुढे बघा जो 65 नंबरचा प्रश्न आपल्याला दिलेला आहे, त्या 65 नंबरच्या प्रश्नात आपल्याला 3 संख्या या ठिकाणी दिलेल्या आहेत. 233, 552 आणि 484. आता या संख्यांचा, आता इथं पर्याय क्लिअर दिसत नाहीत तर पर्याय लिहितो. पहिला पर्याय आपला 394, दुसरा पर्याय 148, तिसरा पर्याय 586 आणि चौथा पर्याय 935. आता आपण या संख्यांचं जर निरीक्षण केलं तर आपल्या असं लक्षात येतं पहिल्या आणि तिसऱ्या संख्येचा गुणाकार करून. आता इथं पहिल्या संख्येत पहिली आणि तिसरी संख्या कोणती? दिलेली जी संख्या आहे 233, या 233 या संख्येमध्ये पहिला आणि तिसरा अंक काय आहे? 2 आणि 3 या दोघांचा काय करायचा? गुणाकार. 2 गुणिले 3 किती येतात? 6. आणि त्या 6ला काय करायचं? 2 ने भाग द्यायचा. 6ला 2 ने भाग दिलं तर काय येतं? उत्तर 3. म्हणजे पहिल्या आणि तिसऱ्या अंकाचा गुणाकार करून त्याला 2 ने भाग दिला तर आपल्याला मधला अंक त्या ठिकाणी मिळतो. हे झालं पहिल्या ठिकाणी. आता दुसऱ्या ठिकाणी पण तसंच येतं का ते आपण बघू. आता दुसरी संख्या काय दिली आपल्याला? 552. या 552 मध्ये पहिला अंक काय आपला? 5 आणि तिसरा अंक काय आहे? 2. 5 गुणिले 2 10. 10ला जर आपण 2 ने भाग दिला तर किती येतं? उत्तर 5. हाय 5 मध्यभागी दिलेला आहे. त्याच्यानंतर पुढची संख्या दिली आपल्याला 484. पहिला अंक काय त्या संख्येत? 4. शेवटचा अंक किंवा तिसरा अंक काय आहे? 4. 4 चोक 16. 16 भागिले 2 8. म्हणजे तिन्ही ठिकाणी आपल्याला हा संबंध त्या ठिकाणी दिसून येतो, बरोबर. मग आता आपल्याला दिलेल्या पर्यायांमधून पण तशी संख्या आपल्याला निवडायची. आता बघा पहिला पर्याय काय दिला आहे आपल्याला? 394. मग 394 मध्ये आपण पहिला आणि तिसरा अंक काय आपला? 3 आणि 4. मग 3 आणि 4चा जर आपण गुणाकार केला तर किती येतो तो गुणाकार? 3 चोक 12. 12 भागिले 2 किती होतात? 6. पण मध्यभागी काय दिला आहे? 9. म्हणून आपलं उत्तर पर्याय क्रमांक 1 येणार नाही. मग आपण दुसरा पर्याय बघू. पहिला अंक 148 दिली आहे दुसरी संख्या. मग त्याच्यात पहिला अंक काय आपला? 1 आणि तिसरा अंक आहे 8. 8 1 8. 8 भागिले 2 4. आलं. म्हणजे याचा अर्थ आपलं उत्तर काय येणार आहे? पर्याय क्रमांक 2. आता आपण याच्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे ते पुढचे प्रश्न बघू. तर पुढचा जो 66 नंबरचा प्रश्न आपल्याला दिलेला आहे याच्यातला, बरोबर. त्या 66 नंबरच्या प्रश्नात काय दिलं आपल्याला? 3 आकृत्या दिलेल्या आहेत आणि त्या आकृत्यांचं जर आपण निरीक्षण केलं तर आपल्या असं लक्षात येतं की त्या आकृत्यांचे काय केलेत? समान 4 भाग त्या ठिकाणी केलेले आहेत. आता आपण पहिल्या ठिकाणी वर्तुळ दिलं आहे, वर्तुळाचे काय केलेत? समान 4 भाग. त्याच्यानंतर चौरस असेल, आयत असेल, या सर्वांचे काय केलेले आहेत? समान 4 भाग केलेले आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात.
मग आपल्याला दिलेल्या पर्यायातून उत्तर निवडताना सुद्धा असा पर्याय आपल्याला निवडायचा आहे की जिथं दिलेल्या आकृतीचे काय असतील, समान 4 भाग केलेले असतील. आता पहिला पर्याय जर बघितला आपण तर इथं त्रिकोणाचे किती भाग दिसून येतात आपल्याला, 3. म्हणून आपलं उत्तर पर्याय क्रमांक 1 येणार नाही. त्याच्यानंतर दुसऱ्या पर्यायात जर आपण बघितलं तर दुसऱ्या पर्यायात जी आकृती आपल्याला दिलेली तर त्या आकृतीचे समान 4 भाग झालेले आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात. म्हणून आपलं उत्तर काय येणार आहे मग, पर्याय क्रमांक 2. आज आपण इथपर्यंत आपलं तासिका या ठिकाणी घेतोय. धन्यवाद. पुढील प्रश्न किंवा पुढच्या प्रश्नपत्रिकेचा सराव आपण याच्यानंतरच्या तासिकेत त्या ठिकाणी घेऊ. धन्यवाद.